राजघराण्यातल्या सदस्यांचं आगमन झालेलं आहे आणि शाही दसरा सोहळ्याला सुरुवात होते आहे। अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा दसरा मेळावा कोल्हापुरात साजरा होत असतो। खासदार छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत दसरा मैदानामध्ये। विंटेज कार त्यांच्या कुटुंबाची, त्या कारमधून हे सदस्य पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। एक मान्यवरांची उपस्थिती आहे शाही दसरा सोहळ्यासाठी। या ठिकाणी एनसीसीचे कॅडेट्स आहेत, कोल्हापूरकर मोठ्या संख्येने आहेत। पारंपरिक पद्धतीने इथे दसऱ्याची पूजा होईल आणि त्यानंतर कोल्हापुरांची झुंबड उडते सोनं लुटण्यासाठी। शाही घराण्याचे सदस्य पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते दसऱ्याची पूजा होईल। 6:18 मुहूर्त आहे। खाली जाऊन मारता की म्हणा काय छत्रपती या ठिकाणी आलेले आहेत आणि उपस्थित पाहुण्यांची ते भेट घेत आहेत। हसन मुश्रीफ आपल्याला दिसले, सतेज पाटील दिसले, शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेखर, नम्रता बरोबर आहे। आता हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय। आपल्याला हे सगळे दृश्य पाहायला मिळत असतील। अखंड कोल्हापूरकर जे आहे ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। शाहू छत्रपती महाराज आणि त्यांच्यासोबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत, मालोजीराजे छत्रपती देखील दाखल झालेले आहेत। आणि जो शाही सोहळा गेल्या अनेक वर्षांची ज्या सोहळ्याला परंपरा आहे, म्हैसूर नंतर सर्वाधिक मोठा सोहळा म्हणून त्याकडे पाहिलं जातं, तोच शाही दसरा सोहळा आता हा दसरा मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय। या वर्षी पहिल्यांदाच राज्य महोत्सवाचा दर्जा देखील या सगळ्या कार्यक्रमाला देण्यात आलेला आहे आणि तोच दसरा सोहळा आता या दसरा मैदान या ठिकाणी रंगताना दिसतोय। 6:18 मिनिटांनी हा सगळा सोहळा जो आहे तो होणार होता। सूर्यास्ताच्या तर वेळेला हा दरवर्षी सोहळा रंगत असतो आणि तोच सोहळा आता या ठिकाणी होतोय। काही वेळातच आता आपल्याला ही दृश्य दिसत असतील तर लगडगोटाच्या बाजूला आतमध्ये त्या ठिकाणी आपट्याची पानं ठेवलेली आहेत, गोल पद्धतीने रचण्यात आलेली आहेत। त्याचंच पूजा त्या ठिकाणी होते। दुर्गेची आरती देखील पार पडते आणि त्या आरती पार पडल्यानंतरच या ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पडत असतो। या संपूर्ण दसरा मैदानाच्या बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि जेव्हा हा शमी पूजनाचा कार्यक्रम पार पडतो तेव्हा संपूर्ण कोल्हापूरकर जे आहेत ते धावत या ठिकाणी येत असतात आणि ही आपट्याची पानं जे सोनं लुटण्याचा कार्यक्रम म्हणून आपण ज्याकडे पाहतो तो या ठिकाणी पाहण्यासारखा असतो आणि म्हणूनच ही सगळी गर्दी जी आहे ती आजूबाजूला आपल्याला सगळ्यांची दिसते। गेल्या अनेक वर्षांची नम्रता या सगळ्याला परंपरा आहे। आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी शाहू महाराजांच्या काळी देखील
अगदी शाही पद्धतीनं अतिशय ऐश्वर्य दाखवण्यासारखा स्वराज्याचं ऐश्वर्य ज्या पद्धतीनं दाखवलं जातं अक्षरशः तशा पद्धतीचा हा लवाजमा त्यावेळी पाहायला मिळायचा, ज्यामध्ये 6पेक्षा अधिक हत्ती असायचे, घोडे असायचे, उंट असायचे. विशेष म्हणजे चित्ता देखील या पूर्ण मिरवणुकीमध्ये पाहायला मिळायचा. आणि तो चित्ताचे हत्तींचे घोडे आता काही प्रमाणात कमी जरी झाले असतील, चित्ता जरी आता पाहायला मिळत नाही, मात्र हे सगळे शाही पद्धत जी आहे, शाही दाखवण्याची परंपरा जी आहे ती मात्र अद्याप या ठिकाणी तशीच कायम ठेवण्यात आलेली आहे. आणि हा सोहळा म्हैसूर नंतर दुसरा सगळ्यात मोठा सोहळा म्हणून दसऱ्याचा या कोल्हापूरच्या सोहळ्याकडे पाहिलं जातं. आणि ती परंपरा ती अजूनही असताना कोल्हापूरकडे पाहायला मिळतात. यावर्षी नम्रता आपल्याला माहित आहे की राज्य सरकारने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे, तसं मान्यता दिलेली आहे. मात्र ज्या पद्धतीनं म्हैसूरमध्ये 10 दिवस हा सोहळा रंगत असतो, तो सोहळा जे आहे ते या ठिकाणी त्याच पद्धतीनं त्याच दर्जाचा या ठिकाणी व्हावा असे अनेक कोल्हापूरकरांची इच्छा आहे. दर दिवशी नवरात्र उत्सवात प्रत्येक दिवशी काहीतरी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावेत. संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये विद्युत रोषणाई जशी म्हैसूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते तशी विद्युत रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळावी अशी अनेक कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीचा निधी देखील या सगळ्या सोहळ्यासाठी मंजूर करण्यात यावा असे देखील अनेक कोल्हापूरकरांनी म्हटलेलं आहे. कारण जो दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे, मात्र त्या दर्जा देण्यानंतर त्या पद्धतीचा निधी दिल्यानंतरच हा सोहळा जो आहे तो भव्य दिव्य पद्धतीचा वाटणार आहे. आणि म्हणूनच या कोल्हापूरच्या सोहळ्याला देखील अनेक भारतातून लोक जे ते येणार आहेत. आणि म्हणूनच हा सगळा सोहळा एकीकडे राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर अभिमानाची बाब झालेली आहे. मात्र आता हा सगळा सोहळाचा रंगताना आपण पाहतोय, जो दर्जा जर दिला असला तर तो का दिला गेलेला आहे ही दृश्य समोर आहे. अगदी. आणि कोल्हापूरकरांसाठी हे यंदाचं वर्ष त्यामुळे खरोखर विशेष ठरलेलं आहे. आणि राजघराण्याच्या सदस्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते मंत्रपठण करत. आणि ही पूजा झाल्यानंतर सगळे कोल्हापूरकर या ठिकाणी धावत येऊन सोनं लुटण्याचा सोहळा रंगतो. शरद ऋतु अश्विन मासे शुक्ल पक्षे दशम्यानजितो बृहस्पतिवासरे उत्तर आषाढा दिवस नक्षत्र शेषेषु ग्रहेषु यथायतम राशितान एकायतम राशितान तेषु तत्सु शुभनाम युग शुभ करणे एवं गुण विशेष विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो मम आत्मनः स्मृति वेदोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहूर्मणं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां धीमतेषु त्यांचा आउटपुट असणारच रे. आपलं काय दोन तीन सगळ्यात एक झालं व निष्ठा हात लावते महाराजांनी पळते. हे आउटपुट लय भारी आहे त्यांचं. दोन तीन सगळं आउटपुट त्यांचा आउटपुट असणारच. दोन तीन सगळ्यात एक झालं व निष्ठा हात लावते महाराजांनी पळते.
तेहनाकं महिमान सचंद्र यत्र पूर्वे साध्याय संच देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो ह्यं वै श्रवणाय गुरुमहे तमे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं गौरवं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमह्यं समन्तपर्यायीत्या सार्वभौम सार्वायुषं कान्तार्धातुपराधातुपृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराटी तदप्येष श्लोको विहितो वर्तपरिवेशारुभृतस्यावसन्ग्रहे आविक्षेतस्य कामप्रेविश्वे देवाः सभासैति इति मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। अरे अलग एक गेलं मला एक मनानं एक पतीनं सर्वांची वाटचाल व्हावी आणि सर्वे संस्थांच्या या वैभवशाली परंपरेबरोबर आपल्या सर्वांना असे वैभवाचे उत्कर्षाचे आणि समृद्धीचे क्षण अनुभवायला मिळून हीच सदिच्छा